Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. God is a wonderful God. देव अतिशय महान देव आहे. What can we do if we don't have Jesus? आपल्या बरोबर येशू नसेल तर आपण काय करू शकणार? We cannot even have life जीवनही आपल्याला मिळू शकत नाही. because Bible says कारण की पवित्र शास्त्रात लिहिलंय in him was life त्याच्यामध्ये जीवन होते and he is the light of all men. व तो सर्व मानव जातीचा प्रकाश होता. Jesus is the light of life येशू ख्रिस्त जीवनी प्रकाश आहे. and Jesus came to give you abundant life. व येशू तुम्हाला उदंड जीवन, विपुल जीवन द्यायला आला. All you have to do is open your heart. तुम्ही एकच काम करायचं, आपलं हृदय उघडायचं Give your heart to Jesus आणि पूर्ण हृदय येशूला द्यायचं and see what he can do for आणि you. पहा तो तुमच्यासाठी काय काय करतो. There will be a great transformation, एक महान फरक, एक बदल तुमच्या जीवनात येईल. great change. एक महान बदल येईल Surely Jesus will bring. आणि नक्कीच येशू तो बदल तुमच्या जीवनात आणेल. But पण for that, त्यासाठी you need to give your whole heart to Jesus. तुम्हाला तुमचं पूर्ण हृदय येशूला द्यावं लागेल. Are you ready to give your heart? तुम्ही आपलं पूर्ण हृदय येशूला द्यायला तयार आहात का? Because he says कारण तो म्हणाला in the Bible, पवित्र शास्त्रात, my son, माझ्या मुला, give me your heart. तुझं हृदय मला दे. Give me your heart. तुझं हृदय मला दे. This morning, आज या सकाळी give your heart to Jesus आपलं हृदय तुम्ही येशूला द्या and see what he can do. आणि पहा तो तुमच्यासाठी काय काय करतो. Now I'm going to pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. But before I pray, पण त्या अगोदर I want you to watch this clipping of our meeting. माझी इच्छा आहे की आमच्या सभेची एक झलक तुम्ही पाहावी. And then we will come back मग परत येतो and we will pray. आणि तुमच्यासाठी प्रार्थना करू. We'll open our Bibles to Psalm 66 verse 20. Blessed be God who has not turned away my prayer nor his mercy from me. स्तोत्रसंहिता 66 आणि त्यातलं 20 वचन. देव धन्यवादित असो, त्याने माझी प्रार्थना दूर केली नाही, त्याने आपली प्रेम दया माझ्यापासून काढून घेतली नाही. Praise God. आमेन. Blessed be God who has not turned away my prayer nor his mercy from me. तो देव धन्यवादित असो की ज्याने माझी प्रार्थना दूर केली नाही आणि त्याची प्रेम दया माझ्यापासून काढून घेतली नाही. This is what he has done for the past 20 and plus years. गेली 27 वर्ष देवाने हे कार्य केलेलं आहे. He has not turned away my prayer that I make for you. गेली 20 आणि अधिक वर्ष देवाने हे कार्य केलेलं आहे की माझी तुमच्यासाठी केलेली प्रार्थना देवाने अशी दूर केलेली नाही. Praise God. Amen. And that's why I glorify my God. आणि म्हणून मी माझ्या देवाचा गौरव करतो. And this is also the prayer of a man of God whose name was David. आता ही अजून एका देवाच्या सेवकाची देखील प्रार्थना होती की ज्यांनी हे लिहिलेलं आहे, ज्याचं नाव होतं दावीद. And he wants to testify to the whole world. आणि दावीदाला संपूर्ण जगाला ही साक्ष द्यायची आहे. He is saying, दावीद म्हणत आहे, life is worth living if one trusts in God. एखाद्या माणसाने जर देवावर विश्वास ठेवायला सुरुवात केली तर जीवन जगायच्या लायकीचं आणि योग्यतेचं होतं. Praise God. Amen. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, I want you to know माझी इच्छा आहे की तुम्हाला कळावं, that God is not angry with you even if you fail at times. जरी कधी कधी तुम्ही अपयशी झालात ना, तरी देखील देव काही तुमच्यावर चिडलेला आणि रागीट नाहीये. He is not going to turn a deaf ear to your prayer. आणि देव तुमच्या केलेल्या प्रार्थनांकडे बहिरा कान करणार नाहीये. God will hear your prayer. देव नक्की तुमची प्रार्थना ऐकेल God will hear my prayer also. आणि देव माझी प्रार्थनाही ऐकेल. And together when we pray, आणि एकत्र जेव्हा आपण प्रार्थना करू, mighty things will happen in your life tonight. तेव्हा आज रात्री महान कार्य तुमच्या जीवनामध्ये घडेल, घडणारच, घडायला जावं. Praise God. Amen. So don't give up. तर हार मानू नका, Don't worry. अजिबात काळजी करू नका, Don't be under tension. कुठलेही टेन्शन घेऊन इथं बसू नका. Together we will make it possible. एकत्र आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं शक्य करून आणू. He will receive your praise and will show mercy to you tonight. तुमची स्तुती आराधना तो स्वीकारेल आणि आज रात्री तुमच्यावर तो दया करेल. Let nothing put you in doubt of God. कुठल्याही गोष्टीमुळे देवाविषयीनं मनात शंका संदेह निर्माण करू नका. If you put doubt in God, जर तुम्ही देवाविषयीनं शंका निर्माण केल्या you will receive nothing from God. तर देवाकडनं तुम्हाला काही मिळणारच नाही. Bible speaks of this man of God whose name was David. बायबलमध्ये या देवाच्या सेवकाविषयीनं लिहिलेलं आहे, ज्याचं नाव होतं दावीद. He underwent scores of troubles in life, आणि बरं का, हा दावीद आपल्या जीवनामध्ये अनेक त्रासांमधून गेला. but somehow it seemed that he was very lucky पण नेहमी असं दिसून आलं की हा नशीबवान आहे, हा लकी आहे. because he came out of every one of them. कारण की सगळ्या त्रासातनं, प्रत्येक त्रासातनं तो बाहेर पडला. Was it luck or was it chance or was it his good stars? आता हे काय होतं, त्याचे ग्रह चांगले होते
का त्याचं नशीब चांगलं होतं, का तो लकी होता, म्हणजे काय प्रकार होता की ज्या पायी तो प्रत्येक त्रासातनं शेवटी बाहेर पडला? David himself answers it. दावीद स्वतः या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देतो. His secret lay in his prayer to God. आणि त्याचं रहस्य या सगळ्या मागचं याच्यात आहे की दावीद नेहमी जिवंत देवाला प्रार्थना करत He राहायचा. says, God has never rejected my prayer. आणि दावीद म्हणतो देवाने कधीच माझ्या प्रार्थना नाकारलेल्या नाही. God has never kept back his constant love from me. देवाने कधीच त्याचं सातत्याचं प्रेम माझ्यावरनं काढून घेतलेलं What नाही. confidence in God. म्हणजे देवावर दाविदाचा किती हा महान विश्वास, Because he knew, कारण त्याला ठाऊक if होतं I prayed to God, मी जर देवाला प्रार्थना केली God will surely answer me. तर देव नक्की मला उत्तर देणार आहे. Even right now, as you are seated in your place, आता या वेळेला सुद्धा तुम्ही आपापल्या जागी बसलेली असताना reflect upon God. तुम्ही देवावर लक्ष केंद्रित करा. Talk to God. तुम्ही देवाशी बोलायला लागा. God, देव बाप्पा I want you now. असं म्हणा. तुम्ही विचाराल देवाशी गप्पा कशा मारायच्या असतात? अशा काय म्हणायचं की देव बाप्पा प्रभू मला तू आता I want you हवायस, to bless me now. माझी इच्छा आहे की तू आता मला आशीर्वाद दे. Because God himself says कारण देव स्वतः म्हणतो in Psalm 50 verse 15, स्तोत्र 50 त्यातलं 15 वचन, call upon me in the days of your trouble, संकट समयी माझ्या नावाचा धावा कर, and I will deliver you and you shall glorify me. मी तुला सुटका देईन आणि तू माझा गौरव करशील. There is no more proper ground of praise than this fact that God hears and answers our prayer. देवबाप आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्या ऐकलेल्या प्रार्थनेला उत्तर देतो हे जाणण्यापेक्षा दुसरी कुठली गोष्ट चांगली नाहीच. म्हणजे ही अतिउत्तम गोष्ट आहे. Praise God. Amen. He answers the prayer of the needy. गरजवंतू माणसांच्या प्रार्थना तो ऐकतो. Just think how great this God must be. फक्त विचार करा की हा देव किती महान असावा. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, there are two kinds of people on this earth. बर काय जगामध्ये दोन पद्धतीची माणसं असतात. One is those who try to make things happen with their own strength and with their own wit and power. एक अशा पद्धतीची माणसं असतात की जी स्वतःच्या शक्तीवरती स्वतःच्या सामर्थ्यावरती डोकं फोडून गोष्टी घडवायच्या मागे लागलेली While the असतात. other does what needs to be done but looks to God to do the final thing. आणि दुसरी माणसं अशा पद्धतीची माणसं असतात की जे काही सगळं गरजेचं आहे ते सगळं करून टाकतात आणि शेवटी ही गोष्ट घडून येण्यासाठी आता आपण देवाकडेच पाहिलं पाहिजे म्हणून देवाकडे पाहत असतात. The first ones are frustrated no sooner things don't happen. पहिला लोकांचा माणसांचा जो गट आहे त्यांच्या जीवनात जो गोष्टी घडल्या नाही तर लगेच ती पहिल्या गटातली माणसं वैतागतात. But those who look to God constantly, पण दुसऱ्या गटातली जी माणसं जी सातत्याने देवाकडे पाहणारी माणसं आहेत their thinking and their words are different. त्यांची विचारसरणी त्यांच्या मुखातले शब्द वेगळे असतात. Because they say, कारण ते म्हणतात I'm not worried now. मला आता काही काळजी नाही. Even if I don't see things changing rapidly, जरी मला गोष्टी पटकन बदलताना दिसल्या नाही I don't care. तरी सुद्धा मला काही आता काळजी नाही. Because कारण I have spoken to God. मी देवाशी बोललेलो I आहे. have told Him. मी देवाला सगळं सांगितलंय. And so nothing is going to go against me. तर मला काही टेन्शन नाही. माझ्या विरुद्ध काही जाऊ शकत नाही कारण की मी देवाला प्रार्थना केलेली I आहे. don't care. मला काहीच काळजी नाही. Look at David. दाविदाकडे पहा He ना. was so calm. दावीद इतका शांत He was so होता. composed in his दावीद life. इतका शांत होता, कधी स्थिर होता जीवनामध्ये. He had great faith in God. कारण देवावर त्याचा मोठा महान विश्वास होता. And let me tell you, देवावर त्याचा दांडगा विश्वास. आणि अजून एक गोष्ट मला सांगू देत, faith in God देवावरचा जो विश्वास असतो ना is what gets you through those dark nights of the soul when you don't know where to go and what to do. देवावरची श्रद्धा आपल्याला त्या अंधारमय काळ्याकुट्ट रात्रीतनं बाहेर काढते, संकटातनं बाहेर काढते की जिथं आपल्याला कळत नसतं की आता या आलेल्या संकटात मी काय करू, मी कुठे जाऊ, कसं काय मी यातनं बाहेर पडायचं. त्याला देवावरची श्रद्धा, देवावरचा विश्वास त्यातनं आपल्याला बाहेर काढतो. Praise the Lord. Amen. Maybe it seems that as though it is the last day of your life. आणि कदाचित प्रसंग असा उद्भवला असेल की तुम्हाला वाटत असेल की माझ्या जीवनातला आजचा शेवटचा दिवस आहे, मी काही उद्याचा दिवस बघणार But नाही. because you have put a word before God, पण केवळ तू देवाशी बोललेला आहे, तू देवासमोर सगळं ठेवलेलं आहे everything will turn right for you. आणि म्हणून सगळं काही तुझ्या चांगल्यासाठीच होणार And आहे. this will not be the last day of your life. आणि तुझ्या आयुष्याचा आजचा दिवस काही शेवटचा दिवस असणार नाही. Because God will allow you to see many more days and brighter days and blessed days. कारण परमेश्वर तुला अनेक दिवस पाहायला लावणार आहे, उज्ज्वल दिवस पाहायला लावणार आहे, आशीर्वादित दिवस देवबाप तुला पाहायला लावणार आहे. That's what I came to tell you tonight. हेच मी तुम्हाला सांगायला आज रात्री परत इथे आलोय. David had people after him. दाविदाच्या मागे माणसं लागलेली होती His son wanted his death. आणि त्याच्या पोटच्या मुलाला दावीद मेलेला हवा होता, बाप मेलेला हवा होता. David was very sick.
दावीद खूप आजारी पडला He was dying, आणि मराल टेकला, but पण he bounced back always. परत तो नेहमी अगदी व्यवस्थित आरोग्यवान होऊन परत यायचा. Every time it seemed that David's case has become hopeless, दर वेळेला असं वाटायचं की आता दाविदाच्या जीवनात इतके त्रास आले, त्याला काहीच आशा नाहीये, he bounced back. पण त्या दर वेळेला दावीद मात्र नवीन आशा घेऊन आरोग्यवान होऊन चांगला धडधाकट होऊन परत यायचा. Why? का? Because he says, कारण तो म्हणतो, He has not turned away my prayer. कारण दावीद म्हणतो, देवाने माझी प्रार्थना ऐकलेली आहे, दूर केलेली नाही. Praise the Lord. आमेन. God did not ignore David. परमेश्वराने दाविदाकडे दुर्लक्ष केलं नाही. He did not withdraw his loving care from David. परमेश्वराने दाविदावरून त्याची प्रेमळ दया, त्याची कृपा कधी काढून घेतली नाही. God did not turn a deaf ear to David. परमेश्वराने दाविदाकडे कधी बहिरा कान दिला नाही. Every time दरवेळेला God heard his voice, दरवेळेला देवाने त्याचा आवाज ऐकला. God said, This is David's आणि voice. ज्या दरवेळेला देवाच्या कानावरती वाणी आली, आवाज आला की देव म्हणायचा, हा दाविदाचा आवाज आहे बरं I का? have to answer him. हा दाविदाचा आवाज आहे, मी त्याला उत्तर द्यायलाच हवं. Because कारण- in all his troubles he addresses me. हा दावीद त्याच्या सगळ्या त्रासांमध्ये माझ्याकडे येतो आणि माझ्याशी बोलायला लागतो. हा दाविदाचा आवाज आहे, मी त्याला उत्तर देणारच. See, the mothers know their child's voice. जसं मातांना आपापल्या लेकराचा आवाज माहित असतो, So also God knows his children's voice. तसं देवाला देखील त्याच्या लेकरांचे आवाज माहिती असतात. Praise God. Amen. The more you keep in contact with God, जेवढं तुम्ही देवाशी संपर्क ठेवाल, he recognizes your voice. जेवढा तुम्ही देवाशी जास्त प्रमाणात संपर्क ठेवाल, तेवढं देवाला तुमचा आवाज परिचयाचा बनेल. Every Saturday दर शनिवारी after the meeting when I pray, सभा झाल्यानंतर, संदेश संपल्यानंतर जेव्हा मी प्रार्थना करतो, God hears my voice. परमेश्वर माझा आवाज ऐकतो. He knows my voice. परमेश्वराला माझा आवाज माहिती आहे And suddenly he comes down आणि परमेश्वर लगेच अचानक खाली येतो and he blesses the people. आणि सगळ्या आलेल्या समुदायाला आशीर्वाद देतो. Why? का? Is it because I pray every Saturday only? मी दर शनिवारी फक्त प्रार्थना करतो म्हणून का? No, every day I meet him. मी फक्त दर शनिवारी प्रार्थना करणारा नाही, मी रोज त्याला प्रार्थना करतो. And in a day I speak to him आणि many times. दिवसातनं अनेक वेळा मी त्याच्याशी बोलत राहतो. David said दावीद म्हणतो, in Psalm 6 verse 9, स्तोत्र 6 त्यातलं 9 वचन, the Lord has heard my prayer परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली and the Lord will receive my prayer. परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकलेली आहे आणि परमेश्वर माझ्या प्रार्थना स्वीकारणार. Many people pray, अनेक लोक प्रार्थना करतात, but they have no confidence that Lord will receive their prayer. अनेक लोक प्रार्थना करत असतात, नाही असं नाही, पण त्यांना काही भरोसा नसतो की मी प्रार्थना तर केली खरी, पण देवाने ऐकली का नाही. Why? का? Because कारण- only in their troubled times they think upon God. त्यांना का भरोसा नसतो की देवाने माझी प्रार्थना ऐकलेली आहे की ऐकलेली नाहीये? कारण की ते केवळ आपल्या संकट समयीच देवाचा धावा करतात, इतर वेळेला ते देवाचं स्तवन कधी करतच नाही. You need to praise God. असं करायचं नाही, देवाचं स्तवन आपण रोज करायला You need पाहिजे. to worship God every day. देवाची आराधना, देवाची उपासना रोज करायला पाहिजे. You need to talk to God every day. देवाशी रोज बोलायला पाहिजे. And then when in troubles you talk to him, he will answer you. आणि मग जेव्हा आपल्या जीवनात समजा काही संकट आलं आणि त्या संकटात देखील आपण देवाशी बोलत राहिलो, तर देव आपला ऐकतो आणि देव आपल्याला उत्तर देतो. Praying man is so different. प्रार्थना करणारा माणूसच वेगळा असतो बरं He is का? always in the high spirit. प्रार्थना करणारा माणूस नेहमी उच्च आत्म्यानं He भरलेला is असतो. always full of confidence. प्रार्थना करणारा माणूस नेहमी विश्वासानं, भरोशानं भरलेला असतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 34 verse 5, स्तोत्र 34 त्यातलं 5 वचन, all those who look to God, जी सर्व माणसं देवाकडे they पाहतील become enlightened ती सगळी माणसं प्रकाशमान होती and their faces are never covered with shame. आणि त्यांचे चेहरे कधीही लज्जेने झाकले जाणार नाही. Praise God. म्हणून देवालाच धन्यवाद. What was David's confidence? दाविदाचा विश्वास आणि भरोसा काय होता? His faith in God's faithfulness. देवाच्या विश्वासूपणावर दाविदाचा विश्वास आणि भरोसा होता. Because he always sought God in prayer. कारण की दाविदाने सदैव देवाचा धावा प्रार्थनेद्वारे केला. For every need, प्रत्येक गरजेसाठी, in every need, प्रत्येक गरजेमध्ये, in every trouble, प्रत्येक in त्रासामध्ये, every pain, प्रत्येक वेदनेमध्ये, in every sorrow, प्रत्येक दुःखामध्ये, in every sickness, प्रत्येक आजारामध्ये, in blessings and cursings, आशीर्वादांमध्ये, शापांमध्ये, in health and sickness, आरोग्यवान अवस्थेमध्ये, आजारी अवस्थेमध्ये, in wealth and
poverty, धनसंपत्ती असताना किंवा गरीब he असताना always turned to God. सदैव दावीद देवाकडे वळायचा आणि बोलायचा. And when you live with that kind of attitude, आणि अशा पद्धतीच्या वृत्तीनं आपण सुद्धा जर जगायला लागलो the devil or the wicked people or the evil circumstance do not have a chance with you. तर सैतान म्हणा किंवा दुष्ट माणसं म्हणा, दुष्ट आत्मे म्हणा, यांचं आपल्यावर काहीच चालत नाही किंवा चालू शकणार नाही. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Besides, त्याच्या व्यतिरिक्त it is not usually your adversities that cause your main problems. सदैव तुमचे विरोधकच तुम्हाला त्रास निर्माण करत असतात असं नाहीये. It is how you respond to your adversities. तर तुम्ही तुमच्या विरोधकांना कुठल्या पद्धतीची प्रतिक्रिया देता, त्यांना काय उत्तर देता, त्यांच्याशी काय बोलता याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. If you trust God, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला, if you look to God, जर तुम्ही देवाकडे पाहिलं, if you believe in God, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला, भरोसा ठेवला, then you will respond positively even in your adversities. तर सकारात्मकरित्या तुम्ही तुमच्या विरोधी परिस्थितीत विरोधकांना देखील प्रतिक्रिया द्याल. Praise God. देवाला धन्यवाद. Every time God blessed David. दरवेळेला देवाने दाविदाला आशीर्वादित केलं. Because every time he sought God. कारण की दरवेळेला दाविदाने देवाला प्रार्थना केली. So pray without ceasing. तर अखंड प्रार्थना करा. Practice this duty of prayer at all times. निरंतर प्रार्थना करा. प्रार्थनेचं कर्तव्य रोज सरावात At आणा. all seasons. प्रत्येक ऋतूमध्ये, In all circumstances. रोज प्रत्येक परिस्थितीत. Praise the Lord. Amen. Like David you will say. आणि दाविदासारखं तुम्ही पण बोलाल. Blessed be God which has not turned away my prayer nor his mercy from me. देव धन्यवादित असो, त्याने माझी प्रार्थना दूर केली नाही, त्याने आपली प्रेम दया माझ्यापासून काढली नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Are you ready मग आता तयार to आहात receive his blessings? त्याचे आशीर्वाद घ्यायला, स्वीकारायला? Are you ready? तुम्ही तयार आहात? Are you ready to talk to God? तुम्ही देवाशी बोलायला तयार आहात? Come on, pray with me now. मग चला माझ्या समवेत प्रार्थना करा. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुवून काढ, Make me clean. मला स्वच्छ कर, Come into my heart माझ्या हृदयात ये, and change my life. माझं जीवन बदल. Oh God, परमेश्वरा, hear my prayer. माझी प्रार्थना ऐक. Hear my prayer. देव बाप्पा, माझी प्रार्थना ऐक. Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming. येशू येत He आहे. is touching you. तो तुम्हाला स्पर्श करत आहे. Lord, come down प्रभू खाली ये, and touch my people. माझ्या लोकांना स्पर्श कर, Answer my people. माझ्या लोकांना उत्तर दे. He is touching you now. तो तुम्हाला आता स्पर्श करत He आहे. is come to your reach. तो तुमच्या हातापर्यंत पोहोचत Very आहे. close to you. तो अगदी तुमच्या जवळ आहे. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, रोग, I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Leave. सट. Jesus is moving everywhere. येशू सगळीकडे फिरत He आहे. is touching you right now. तो तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Even those who are seeing me on the TV, जी माणसं मला टीव्हीवर पाहतात, in your very homes, आपल्या घरामध्ये Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. You also say it. तुम्ही पण बोला. If you are sick, जर तुम्ही आजारी असाल say it. तर बोला. In the name of Jesus. येशूच्या नावात You sickness, म्हणा, आजारांनो, leave me in Jesus' मला name. सोडा येशूच्या Thank नावात. you, Jesus. धन्यवाद Now येशू. you devil सैताना, who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो, I command you तुला मी आज्ञा करतो in Jesus' name. येशूच्या नावात. Leave सोड. in Jesus' name. येशूच्या नावामध्ये Leave. Say it. सोड. म्हणा सोड. Say it. म्हणा, सैताना मला सोड. Leave सोड. in Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वादित कर. Those who need financial blessings, bless them financially. ज्यांना आर्थिक आशीर्वादांची गरज आहे त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवं आहे घर दे. Those who need vehicles, bless them, ज्यांना Lord. गाड्या हव्या आहेत गाड्या दे. Bless them in every area of their lives. जीवनातल्या प्रत्येक भागात त्यांना आशीर्वादित कर. Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. पास्टर, या भावाची अद्भुत साक्ष आहे. ते सांगतात की त्यांच्या त्वचाला असा रोग झाला होता, पूर्ण लाल झालं होतं, काय झालं संपूर्ण होतं? काय झालं? पाठीसारखा आजार होता
मी 8 वर्षापासून आजार आहे, पण आता ह्या 2 वर्षापासून आजार वाढला माझा. मी साडूच्या घरी गेल्यानंतर साडू म्हटला तुला आजार खूप वाढलेला आहे. त्यांनी मला म्हटली तुम्ही दापोडीच्या चर्चला जा. मी 4 वेळेस आलो, ही 5वी वेळ आहे. 4थ्या वेळेस माझ्या पोटाला स्पर्श झाला असेल माहीत नाही. मी घरी रविवारी तेल लावत होतो पाठीला पोटाला, तर पूर्ण ही जी लाली होती माझ्या हातावर जी लाली आहे ती पूर्णपणे पोटाची आणि पाठीची कमीत कमी 60% कमी झाली. आणि मी खोटं बोलत नाही, मी शाळेमध्ये एक शिक्षक आहे, पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये मी शिक्षक आहे. तर या येशूच्या प्रार्थनेमध्ये मला इतका गुण आलेला आहे, त्याच्यामुळे मी आज साक्ष द्यायला इथं आलेलो आहे. Lord, let him be completely healed. He said 60% he is healed. Rest 40% also, Lord, you complete it. Because you are a God of completion. Be free completely in Jesus' name. अंगणवाडीमध्ये काम करतात त्या, आणि त्यांना सकाळपासून खूप टेन्शन होतं. पण ज्या क्षणी त्या इथे आल्या, प्रभूने त्यांना स्पर्श केला आणि त्यांचं सर्व टेन्शन निघून गेलं. प्रभूने काय कार्य केलं तुमच्या जीवनात? खूप काही कार्य केलंय की मोजता पण येणार नाही एवढं कार्य केलेत माझ्या जीवनामध्ये. आणि मी रोज सकाळी उठल्या उठल्या रोज प्रार्थना करते. जेव्हा जेव्हा आठवण होते तेव्हा प्रार्थना करते. सकाळपासून मी खूप टेन्शनमध्ये होते. इथं मी खरं म्हणजे रागवले होते. मी जाणार नाही असं ठरवलेलं. स्कूलमधून आले आणि झोपले, म्हटलं जाणारच नाही आज मी. पण नंतर माझ्या बहिणीचा फोन आला की आम्ही निघालो. मी पटकन जागी झाले, आहे त्या ड्रेसवरती इथपर्यंत पळत आले. 4 वाजता मी साताऱ्यात होते, पण 7 वाजता मी इथं साताऱ्याहून पोहोचले. आलाय तुम्ही? साताऱ्याहून She आले. came from Satara. आणि आता मला खूप बरं वाटतंय, टेन्शन फ्री झाले अगदी. हालेलुया. हे बाप्पा. Let her be freed completely from the tension. Let your peace come. पास्टर, या बहिणीची अद्भुत साक्ष आहे. 9 वर्षापासून त्यांना मानदुखीचा आजार होता. ते सांगतात की त्यांना बिलकुल मान वळवता येत नव्हती, आणि आज ते सांगतात की खूप अडचणी आले चर्चला येण्यासाठी, तरी देखील ते इथे पोहोचले येशूच्या कृपेने. आणि तुमच्या प्रार्थनेद्वारे प्रभू येशूने आज त्यांना 9 वर्षाच्या आजारातून पूर्ण मुक्त केलं काय आहे. झालं होतं तुम्हाला? म्हणजे मला 9 वर्ष झालं खूप माझी मान हे डोकं खूप दुखायचं. मी जेव्हा इकडे चर्चला यायचं खूप मला अडचणी आल्या. कोणाचा विरोध आला, जाऊ नकोस येऊ नकोस, तरी नाही, माझ्या येशूने मला इथपर्यंत आणलं. आज मला मोकळं करायचं होतं. आणि जेव्हा मी इथं वचन झालं तेव्हा माझी मान इतकी अशी हे झाली, जेव्हा मला फिरता सुद्धा येत नव्हतं. जेव्हा प्रार्थना चालू झाली, जेव्हा मला देवाचा परिचय झाला, तेव्हा माझी मान सर्व मोकळी झाली. काय मी Thank you, Jesus. Touch her life. असं या बहिणीला प्रभूने आरोग्य दिलेलं आहे, आणि त्यांच्या मुलाला पण आरोग्य दिलेलं आहे. प्रभूने काय कार्य केलं तुमच्या जीवनात? माझ्या मुलाला जन्मस्थच लघवीचा प्रॉब्लेम होता, जागेचा. छोटी जागा होती आणि त्याला 2 वेळा दवाखान्यातून आणलेलं. ट्यूब वगैरे दिलेली डॉक्टरांनी, पण डॉक्टर म्हटलेले बरं होईल, पण काही होत नव्हतं. आणि मग आता 3ऱ्यांदा परत त्याला लघवीला इतका त्रास होत होता, अशा अडकत लघवी होत होती. आणि मग दवाखान्यात नेलं तर डॉक्टर म्हटले ऑपरेशन लगेच करा. आणि मग मला एवढं टेन्शन आलं की बस मी रडायला लागले. देवाचा धावा केला. आंघोळ झाल्यावर त्याला मग तेल लावलं मी, आणि इतका चमत्कार झाला. सकाळी तो शाळेत गेलेला आणि 5 वाजता आलं तर त्याची लघवीची जागा पूर्णपणे असं पाठीमागं उघडू लागली. पूर्ण त्याला बरं आहे, पूर्ण. See that. तो म्हणाला सुद्धा की मम्मी तू जा शनिवारी आणि माझी साक्ष सांग तिथं. अचानक असं झालं. पूर्ण अचानक इतका Did you मोठा see that? चमत्कार झाला. Jesus, thank you for your divine favor. पास्टर अंतींची साक्ष आहे. ते सांगतात 12 वर्ष त्यांचा मुलगा घराबाहेर होता, आणि ते सांगतात की या ठिकाणी येऊन सतत ते प्रार्थना करायचे, रडायचे. पुन्हा घराचे बाहेर झालं वरी पुन्हा पोरी म्हणली मला इथं या, मला तुम्ही चर्चामध्ये येईन, मला पोरा परत येईन तुझा म्हणले. मग माझ्या पोरी संग मी आली. मी 3 सणवार केले आणि पोरा घरात आला. माझा घरात आला आणि पुन्हा माझा घरात आला. लेकरं बाळ सांभाळायला लागला, बाईचा गळा धरून रडा लागला. आतापासून माझा पोरगा घरात आहे. एवढी खुशी अशी सुन चांगला केला माझा. माझा रडना केला, मरणा केला, समजा केला माझा. आता सुखासुखी आहे. Thank you, Jesus. Thank you, Father. You gave us son. असं या बहिणीला 8 वर्षांपासून पोटदुखी होती. आज प्रभूने त्यांना पूर्ण आरोग्य दिलेलं आहे. पूर्ण आरोग्य दिला मला देवाने. आज एकदम आनंद वाटायला लागला. येशू मला मिळाला तसं मला सगळं आनंद वाटायला लागला. एकदम परिचय झालेला आहे देव मला चांगला. Thank you, Lord God. Thank you, Father, for touching her stomach. असं या बहिणीचं 4-5 दिवसापासून खूप डोकं दुखत होतं. त्यांना स्वतःचं डोकं फोडून घ्यावं असं वाटत होतं, पण प्रभूने त्यांना आता स्पर्श केला. सर्व डोके देखील निघून गेली आणि प्रभूने त्यांना पूर्ण आरोग्य दिलेलं आहे. आता डोकं दुखत नाही. नाही दुखत. काय झालं? 2-4 दिवस झालं डोकं न्यायला खूप दुखत पण होतं. आता एकदम बरं वाटतं. Jesus, thank you for delivering her, Lord. Let your peace come into her heart.
Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. I know you are very anxious to receive the prayers. मला ठाऊक आहे तुम्ही प्रार्थना स्वीकारण्यासाठी अगदी उतावळे आहात. And Jesus loves you. व येशूचं तुमच्यावर प्रेम आहे. He is seeing your heart. येशू तुमचं हृदय पाहत आहे. He is seeing your dedication. तुमचं समर्पित जीवन किंवा तुमचं समर्पण पाहत आहे. And He will surely bless you. व तो नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. So shall we pray? मग प्रार्थना करूया का? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, your people are seated here before their TV sets. तुझे सारे लोक टीव्ही समोर येऊन बसलेले They आहेत. have great longing for you. फार मोठ्या आशेनं बसले आहेत. Many of them tried many things, बऱ्याच लोकांनी बरेच सारे प्रयत्न केले आहेत. but they have not been helped. कशातूनही त्यांना मदत मिळालेली नाही. Some have wandered all over, काही लोक त्यातले सगळीकडे भटकून आले आहेत. but now पण आता they are fed up of their life. कंटाळलेले आहेत आपल्या जीवनाला And they have come to you, Lord. आणि तुझ्या समोर आज आलेले आहेत. And I know मला ठाऊक आहे you have mighty power to bless them. तुझ्याकडे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी महान सामर्थ्य So आहे. I'm praying to you, म्हणून Lord. मी तुला प्रार्थना करतो प्रभू, Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Heal my माझ्या people. लोकांना आरोग्य दे. Deliver my माझ्या people. लोकांना सुटका दे. Now whatever they are asking you, आता जे काही तुला ते मागतायत give it to them, त्यांना Lord. दे प्रभू, Give it to them त्यांना दे प्रभू, and bless them all. त्यांना आशीर्वादित कर. Let your great peace come into every heart. तुझी महान शांती प्रत्येक हृदयात येऊ दे Let them be confident आणि सगळ्यांना एक विश्वास प्राप्त होऊ दे and let them be blessed. आणि सगळे आशीर्वादित होऊ दे. Thank you, Father, धन्यवाद बाप्पा, for answering my prayer, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल. because कारण I make all this prayer to you, ही Father, सर्व प्रार्थना मी तुला in Jesus' name. बाप्पा येशूच्या नावामध्ये मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. प्रभूची स्तुती असो. I have prayed for you all. मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना केलेली आहे. Let not your hearts be troubled. तुम्ही अजिबात कुणीही चिंताक्रांत होऊ नका. Be comforted. अगदी सांत्वन पाहून घ्या. Jesus cares for you. येशूला तुमची काळजी आहे. He loves you. येशूचं तुमच्यावर प्रेम आहे. God bless you all. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.